नाशिकच्या सातपूर मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मधील जाधव संकुल अशोकनगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला दूषित पाणी पुरवठा हा सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे असा संतप्त आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रवी देवरे आणि उपमहानगर प्रमुख रोहिणी देवरे यांनी सातपूर विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे। पण प्रश्न असा आहे, निवेदन देऊनच प्रश्न सुटणार आहे का? निवडणुकीच्या वेळी घराघरात जाऊन स्वच्छ पाणी, उत्तम सुविधा अशी आश्वासने देणारे नवनिर्वाचित नगरसेवक आता नेमके कुठे आहेत? दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडत असताना संबंधित नगरसेवक नगरसेविका गप्प का? मतांसाठी हात जोडणारे आता नागरिकांच्या आरोग्याबाबत मौन का बाळगत आहेत? नागरिकांनी सरळ गेल्या 15 दिवस दूषित पाणी येत असताना प्रशासन काय करत होते? पाण्याची तपासणी का झाली नाही? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। हा प्रश्न केवळ पाण्याचा नाही तर जनतेच्या आरोग्याचा आणि विश्वासाचा आहे। जर तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला जात आहे। आता तरी सातपूर मनपा अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जागे होणार का, की आणखी एखादी गंभीर घटना घडल्याची वाट पाहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। 15 दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। आम्हाला सर्व जणांना उलट्या, जुलाब आणि साथीच्या रोगांची जशी लागण होती तशी लागण झालेली आहे। तरी त्वरित महानगरपालिकेने याच्यात लक्ष घालावे। सातपूर जाधव संकुल येथे गेल्या 15 दिवसापासून दूषित दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे। पाणी पुरवठा विभागाला अनेक वेळा कॉल केलेत, परंतु कॉलला कोणी असा प्रतिसाद दिला नाही। आज शेवटी विभागीय आयुक्त गवळी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे। या पाणी पुरवठ्याचा परिसरातील नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होतो आहे। याचाच प्रत्यय म्हणून माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या मुलांना त्रास झालेला आहे। आणि पाणी पुरवठा विभागामध्ये आम्ही जेव्हा निवेदन दिलं तेव्हा त्या मॅडमांना आम्ही सांगितलं की येत्या 2 दिवसात जर हा पाण्याचा प्रश्न जर सॉल्व्ह झाला नाही तर शिवसेना पद्धतीने आंदोलन केलं जाईल। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।